पालघरमध्ये ठेकेदार आक्रमक. विकास कामं करायची पण शासन पैसे देत असेल तर जगायचं कसं? पालघर जिल्ह्यातील ठेकेदार आता आक्रमक झालेत. निधी अभावी अनेक विकास कामं ठप्प झाली असून शासनाकडे कामांची कोट्यवधी रुपयांची देयकं प्रलंबित असल्याचा आरोप ठेकेदारांनी केलाय. मनोर येथे झालेल्या संयुक्त बैठकीत ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते, सब कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार प्रतिनिधींनी शासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. आदिवासी उपाययोजनेतील निधीची कमतरता, वाढलेले बांधकाम खर्च आणि डांबराच्या वाढत्या दरांचा फटका ठेकेदारांना बसत असल्याचं सांगण्यात आलं. कर्ज काढून शासनाची विकास कामं पूर्ण करायची, मात्र कामाचे पैसेच वेळेवर मिळत नसतील तर आम्ही जगायचं कसं, असा सवाल ठेकेदारांनी उपस्थित केलाय. प्रलंबित बिलं तातडीने मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी त्यांची मागणी आहे. मागण्या मान्य न झाल्यास 18 ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान आदिवासी विकास मंत्री उईके यांनी मंत्रालयात ठेकेदारांच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत तोडगा निघतो का की 18 ऑगस्टपासून ठेकेदार रस्त्यावर उतरतायत याकडे आता लक्ष लागलंय.